सख्खा मित्रच निघाला पक्कावरी. काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लटा यांच्या घरी दरोडा पडला होता. या दरोड्यामध्ये 550 तोळ सोनं हे चोरीला गेलं होतं. या सगळ्या प्रकाराचा पोलीस तपास करतच होते. त्यामध्येच पोलिसांकडून एका चोरट्याचा पाठलाग करताना एन्काउंटर सुद्धा झाला होता. त्या एन्काउंटर नंतर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. या सगळ्या प्रकाराचा तपास करताना पोलिसांनी 10 जणांना अटक केली आणि या 10 जणांची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना एक खळबळजनक माहिती मिळाली. त्या माहितीनुसार संतोष लड्डा यांच्या घरी चोरी करण्याचा कट रचणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून संतोष लड्डा यांचा बालपणीचा मित्र बाळासाहेब इंगोले होता. बाळासाहेब इंगोले आणि संतोष लड्डा हे बालपणीचे मित्र. दोघांनीही सोबत शिक्षण घेतलं. एवढंच नव्हे तर बाळासाहेब इंगोले हा संतोष लड्डांच्या कंपनीमध्ये 20 वर्षांपासून कामाला होता आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या वादामुळे बाळासाहेब इंगोले याने संतोष लड्डाच्या घरी हा दरोडा घडवून आणला. कारण बाळासाहेब इंगोले याला संतोष लड्डाच्या घरी किती पैसे आहेत, किती सोनं आहे याची माहिती होती आणि हीच माहिती त्याने चोरट्यांना दिली आणि हा सगळा कट घडवून आणला. या सगळ्या प्रकाराची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. या सगळ्या प्रकारावर DCP प्रशांत स्वामी सर आणि तसेच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा भाष्य केलं आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर उद्यापही पोलिसांच्या हाती 20 तोळे सोनं लागलं आहे आणि जे उर्वरित 530 तोळे सोनं आहे ते उद्यापही पोलिसांना मिळू शकलं नाहीये. त्याचा तपास आता पोलीस करतच आहे. लवकरच हे सोनं आमच्या हाती लागेल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारानंतर आता नक्कीच संभाजीनगरमधील सुरक्षाकडे पोलिसांनी लक्ष द्यायला हवं. कारण की संभाजीनगरात औद्योगिक क्षेत्रामध्ये आणखीन उद्योग येऊन आता मोठ्या प्रमाणात उद्योजक सुद्धा संभाजीनगरात येणार आहेत. मात्र असे जर प्रकार घडत गेले तर कुठे ना कुठे उद्योजकांवरही याचा परिणाम होईल. त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा हा सगळा प्रकार निंदनीय असून आता या प्रकारामध्ये पोलीस लवकरच काही ना काही हे सगळं जे काही सोनं आहे ते समोर आणतील असं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा म्हटलं आहे. बरं, ते सोन्याचं जे प्रकरण आहे सोनं तर सापडत नाही. मात्र आज पुन्हा एक आरोपी पकडला. दरोड्यात वापरली गेलेली कार पकडली, पण सोनं काही सापडत नाही. सोनं निश्चित सापडेल. आमच्या इथं जो दरोडा पडला आहे त्या दरोड्यामध्ये ज्यांनी टिप दिली होती तो आरोपी पकडला गेलेला आहे. मी माझ्याकडे काल ज्याच्या घरावर दरोडा पडला होता ते लड्डा आले होते, त्यांच्याशी मी चर्चा केली. ते सोनं 5.5 किलोच्याच आसपास असावं असं त्यांचासुद्धा त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यावर त्यांचं समाधान आहे. आणि मला वाटतं त्या सोनं या चोरांनी जे चोरी केलं आहे ते कुणाकडे लपवलं आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि 2 दिवसामध्ये त्या ज्यांच्याकडे सोनं आहे त्यांना निश्चित अरेस्ट केली जाणार. म्हणजे ते 5.5 किलोपेक्षा जास्त होतं तुमचं म्हणणं होतं, मग ते चुकीचं होतं की नाही? त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे तर त्याला ग्राह्य मानावं लागेल. त्याने 10-20 तोळे पुढं मागे होऊ शकतं असं त्याची शंका देते. मध्ये अपडेट आहे, आणखी 4 आरोपींना अटक केली. काय सांग? हा जो दरोड्याचा गुन्हा घडलेला होता त्याच्यामध्ये यापूर्वी आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मूळ जी टीप दिली तर तिथपर्यंत आम्ही शेवटपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. तर हे जे फिर्यादी आहेत संतोष लड्डा ज्यांच्या घरी दरोडा पडला त्यांच्याच कंपनीमध्ये काम करणारा एक बाळासाहेब इंगोले आहे. तर त्यानं ती माहिती बाहेर पुरवलेली आहे. बाळासाहेब इंगोले हा 2006 पासून त्यांच्या कंपनीमध्ये काम करायचा. त्यांच्या घरी त्यांचं जाणं येणं असायचं, भाजीपाला घेऊन जाणे वगैरे यासाठी. तर ह्या बाळासाहेब इंगोलेनं आदिनाथ जाधव म्हणून एक व्यक्ती आहे आरोपी, त्याला ती माहिती पुरवली. आदिनाथ जाधवनं ती गणेश गोराडे याला माहिती पुरवली. गणेश गोराडे हा महेश गोराडेच्या मेडिकलवर काम करायचा. त्यानं महेश गोराडेला ती माहिती दिली आणि महेश गोराडे याने ती बातमी देवीदास शिंदे याला फोन करून त्याच्याशी संपर्क करून ती माहिती कळवली, ज्याला आम्ही यापूर्वीच अटक केली आहे गुन्ह्यामध्ये. आणि अशा प्रकारे ही पूर्ण चेन आम्हाला निष्पन्न करण्यामध्ये यश आलेलं आहे. एकूण किती आरोपी आहेत सर? याच्यामध्ये यापूर्वी 6 आरोपी अटक केले आहेत आणि आज हे जे आज निष्पन्न झाले आहेत त्यांच्या अटकेची प्रोसिजर सुरू आहे 4 आरोपींची. जे सोनं गेले त्या संदर्भात तपास सोन्याच्याच बाबीमध्ये आमचा तपास सुरू आहे. बाळासाहेब इंगोले जो आरोपी होता त्यांची आणि या संतोष लड्डांचे काय संबंध होते, कसं त्याचं थोडक्यात सांगितलं.
संतोष लड्डा आणि बाळासाहेब इंगोले हे एकाच गावचे आहेत, एक क्लासमेट आहेत. बाळासाहेब इंगोले हा त्यांच्याच कंपनीमध्ये काम करायचा 2006 पासून, त्यामुळे त्यांचे रिलेशन चांगले होते आणि त्याच्यामुळे त्याला नेहमी घरी जाणं येणं असल्यामुळे या गोष्टीची पूर्ण कल्पना होती. एक प्रश्न तो आहे की सोनं किती आहे आणि ते कुठं आहे त्याच्याबद्दल काही हे सापडलंय का, क्लू सापडलाय की काय नाही, त्याच्या बाबतीमध्ये आमचा तपास सुरू आहे. निश्चितच आम्हाला त्याच्यामध्ये यश येईल. माहिती नाही. धन्यवाद. ओके पाटील. देवीदास शिंदे